नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमिनीचा कस टिकवून उत्पादन वाढवायचं असेल तर बायो फर्टिलायझर हे नैसर्गिक आणि शाश्वत उपाय आहे। आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत बायो फर्टिलायझर म्हणजे काय, त्याचे फायदे आणि योग्य वापराची पद्धत। बायो फर्टिलायझर म्हणजे काय तर हे असतं जिवंत सूक्ष्मजीवाचं खत जे जमिनीत नैसर्गिकरित्या नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम तयार करतं आणि पिकांना सहज उपलब्ध करून देतं। हे सूक्ष्मजीव म्हणजे ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, नायट्रोजन फिक्स करणारे बॅक्टेरिया, पीएसबी अर्थात फॉस्फेट सोलोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे फॉस्फरस सोडवणारे, केएसबी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच पोटॅश उपलब्ध करून देणारे। फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, बायो फर्टिलायझर वापरण्याचे फायदे खूप आहेत। मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, जमिनीचा कस सुधारतो, पिकांची मूळ मजबूत होतात, उत्पादनात 10 ते 25% पर्यंत वाढ होते, रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि पर्यावरणाची हानीही टळते। बायो फर्टिलायझर कसा वापरावा? बायो फर्टिलायझर वापरण्याचे मुख्य 3 मार्ग आहेत। पहिली, बीज प्रक्रिया। 1 किलो बियाणासाठी 20 ग्रॅम बायो फर्टिलायझर पाण्यात मिसळून बियाणावर फवारणी करावी व वाळवावं। 2, माती प्रक्रिया। 5 किलो बायो फर्टिलायझर शेणखत किंवा कंपोस्ट मध्ये मिसळा, पेरणीपूर्वी जमिनीत टाका। ड्रीप फवारणी। शेतकरी मित्रांनो, 50 ml बायो फर्टिलायझर अर्थात पीएसबी, केएसबी, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया 100 लिटर पाण्यात मिसळून ड्रीपद्वारे पिकांना द्या। 15 दिवसांनी पुन्हा वापर करा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीक चांगलं घ्यायचं असेल तर जमिनीशी मैत्री करा, बायो फर्टिलायझर वापरा। हे नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे आणि टिकाऊ शेतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे। आजच सुरुवात करा, शाश्वत शेतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शेतकऱ्यांसाठी अशीच उपयुक्त माहिती रोज मिळवा। धन्यवाद।